आता आपण बुलेटिनमध्ये अजून एक महत्त्वाची बातमी बघूया। राज्य काँग्रेस पक्षामध्ये लवकरच मोठे फेरबदल होतील अशी शक्यता व्यक्त होते। फार महत्त्वाची बातमी। राज्य काँग्रेस, महाराष्ट्रातला जो काँग्रेस पक्ष आहे त्यामध्ये फार मोठे बदल होणार आहेत असं कळतंय। पक्षांतर्गत हे बदल असणार आहेत, पक्षांतर्गत मोठे बदल होतील अशी माहिती मिळतेय। जवळपास 724 तालुका अध्यक्षांची लवकरच नियुक्ती होणार आहे। 72 जिल्हा अध्यक्षांनी नियुक्ती होऊ शकेल। काँग्रेस मुख्यालयामध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला गेलेला आहे। जवळपास 95% नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे। येत्या 1 मे नंतर नियुक्ती सुरू होण्याची शक्यता आहे। खरं तर सध्याची काँग्रेसची परिस्थिती बघता या फेरबदलाने खूप काही बदल होणार आहेत का हा जरी अभ्यासाचा विषय असला तरी सुद्धा आता तो फेरबदल होणं हे नितांत गरजेचं आहे। 95% नवे चेहरे येतील। आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, काय अधिक माहिती? राज्यातील काँग्रेसचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलण्याचा निर्णय काल जी बैठक झाली राजधानी दिल्लीमध्ये, संघटन सृजन या नावाने गेल्या अनेक दिवसापासून प्रक्रिया सुरू होती। महाराष्ट्रामध्ये ऑब्झर्व्हर गेले होते, त्यांनी ठिकठिकाणी जिल्ह्यांमध्ये आणि ठिकठिकाणी तालुक्यांमध्ये त्यांनी भेटी दिल्या। त्याच्या आधारावरती जो अहवाल तयार झाला त्या अहवालाच्या आधारावरती आता नवीन नियुक्त्या होणार आहे। साधारणतः 724 हे नवीन तालुका अध्यक्ष काँग्रेसमध्ये असणार आहे, जे जवळपास 95% जे आहेत चेहरे हे नवीन असण्याची शक्यता आहे। सोबतच ज्या पद्धतीनं जिल्हा अध्यक्षांनी देखील प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि साधारणतः 72 जिल्ह्यांमध्ये जे ज्या पद्धतीने काँग्रेसने स्वतःच्या संघटन प्रक्रियेमध्ये महाराष्ट्रामध्ये 72 जिल्हे आहे असं त्यांची प्रक्रिया आहे। त्या प्रक्रियेअंतर्गत त्यांनी नवीन चेहरे नेमण्याचा निर्णय घेतलेला आहे। काल जी महत्वाची बैठक झाली त्या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ, त्यानंतर हर्षवर्धन सपकाळ, त्यानंतर सोबतच डॉक्टर विजय वडेट्टीवार माजी मंत्री, त्यानंतर के.सी. वेणुगोपाल यांच्याशिवाय मुकुल वासनिक, त्यानंतर तोडर्डी आणि याशिवाय सहप्रभारी आणि सोबतच रमेश चेरितल्ला या सगळ्यांची एक अत्यंत महत्वाची बैठक साधारणतः 5 तास ही बैठक चालली। या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पुढे आलेली आहे। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। या 95% जे राज्यात फेरबदल होणार आहेत काँग्रेसमध्ये त्याने अनेक महत्त्वाच्या बदलांचा प्रवास तरी काँग्रेसचा सुरू होईल असं आपण म्हणूया।